आपली ही रेसिपी असणार आहे सॉटेड मशरूम्स विथ मँगो प्लाका ड्रेसिंग. सॉटेड मशरूम्स आणि मँगो प्लाका ड्रेसिंग याकरता आपण साहित्य घेतलेलं आहे. एक 10 ते 12 मशरूम्स, बेसिक मेयोनेज, 2 ते 3 मोठे चमचे आंब्याचा रस वापरणार आहोत, थोडीशी लसणीची पेस्ट आणि करी पावडर. करी पावडर म्हणजे धने, जिरं आणि हळद याचं मिश्रणाची एक पावडर. धने 1 चमचा घेतलं, जिरेपूड 1 चमचा घेतलं, तर हळद आपण फक्त अर्धा चमचा घ्यायची आहे. आणि ही करी पावडर इकडे बनवून ठेवलेली आहे. पण बाजारात काही ठिकाणी काही दुकानांमध्ये मद्रास करी पावडर या नावाने ही करी पावडर मिळते. ती सुद्धा जर का तुम्हाला मिळाली तर तुम्ही वापरू शकता. सॉटेड मशरूम्स बनवण्याकरता मी इकडे पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मशरूम्स मी मिक्स करतो, सॉटे करून घेतो. बेसिकली त्याच्या कॅप्स मी ठेवलेल्या आहेत, त्याचं जे स्टॉक असतं, स्टेम असतं, ते मी काढून घेतलेलं आहे. मशरूम्स आता आपण सॉटे करून घेऊ. मशरूम्सची एक खासियत आहे, त्याची फ्लेवर आहे, एक छान अशी रस्टिक फ्लेवर आहे. आपण एक स्पेशल मशरूम एपिसोड केला होता, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार नाही आहोत. तुम्हाला जर का आवडत असेल तर ह्याच्यामध्ये थोडीशी वाईन तुम्ही वापरू शकता, कोथिंबीर वापरू शकता, पण मीठ मुद्दाम घालायची अजिबात आवश्यकता नाही. मशरूम्स आपण नुसते सॉटे करून घेतोय, ते चांगले परतून घेतोय. परतून झाल्यानंतर या स्टेम्समध्ये आपण हे मँगो प्लाका ड्रेसिंग मिक्स करणार आहोत. मँगो प्लाका ड्रेसिंग बनवण्याकरता आधी आपण या वाटीमध्ये थोडीशी गार्लिक पेस्ट घेऊया, लसणीची पेस्ट 1 टीस्पून, करी पावडर 1 टीस्पून आणि थोडंसं हे मेयोनेज घेऊ त्याला फ्लेवर येण्याकरता. मशरूम्स पण शिजवतोय आपण. आज थोडीशी मोठीच ठेवलेली आहे. That should be enough. आपण हे मिक्स करून घेऊया. एकदम रस्टिक असे हे मशरूम्स झालेले आहेत, खुसखुशीत खमंग मशरूम्स आपण सॉटे करून घेतलेले आहेत. या स्टेजला तुम्ही वाईन वापरू शकता, पण अगदी त्याची काही 100% जरूरत नाहीये. आपण आज बंद करून ठेवू, कारण मशरूम्स आता चांगले शिजलेले आहेत, ते चांगले स्वेट झालेले आहेत आणि आता वरनं अजून शिजवण्याची अजिबात गरज नाहीये. याच्यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे हा आमरस. 2 चमचे आमरस घालू आपण. आणि ह्याची टेस्ट आता जर का बघितली तर तुम्ही मेयोनेज काय बनवलं होतं त्याच्यानंतर आता ह्याची टेस्ट काय झाली आहे ह्याचं एकदम तुमच्या समोर तुम्हाला एक्झाम्पल मिळेल. तुम्ही हे फक्त बनवून बघा एकदा. आता हे मशरूम्स आपले तयार झालेले आहेत इकडे. ते मी या प्लेटमध्ये काढून घेतो. कॅप्सची बाजू खालती ठेवतो आणि त्याचा जो ओपन भाग जो आहे मशरूम्सचा स्टेमचा भाग तो मी उलटा करून ठेवतोय, कारण आपल्याला हे स्टार्टर म्हणून सर्व करायचं आहे. ह्याच्या आतमध्ये आपल्याला हे ड्रेसिंग घालायचं आहे. खरं तर याला आपण मीठ अजिबात वापरलेलं नाही आहे. मेयोनेजमध्ये आधीच आपण बेसिक चव त्याला दिलेली आहे, मीठ, थोडंसं विनेगर, थोडीशी साखर. त्यामुळे करी पावडर आणि लसणाची पेस्ट, त्यातनं आमरस, हे सगळं त्याच्यामध्ये मिश्रण असल्यामुळे आय एम शुअर की मिठाची अजिबात गरज नाही आहे. हे मशरूम्स झाले. आता हे जे ड्रेसिंग आहे हे आपण याच्यामध्ये घालूया. हे कॅप्स फिल करून टाकू मेयोनेजनी. मी तुम्हाला सांगतो की ही डिश तुम्ही आज जर का घरी बनवली ना तर तुमचे घरचे बेहद खुश होतील तुमच्यावरती आणि तुम्हाला नक्की काहीतरी सरप्राईज गिफ्ट आणून देतील. कारण ही डिश तुम्ही थोडे आधी बनवून ठेवा, थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्या नंतर, आणि ते घरी आल्या आल्या तुम्ही त्यांना हे सर्व करा अँड दे विल लव्ह यू फॉर दॅट. आपण हे कॅप्स फिल केलेत मँगो प्लाका ड्रेसिंगनी आणि आपण थोड्या वेळ हे गार करायला ठेवूया फ्रीजमध्ये, म्हणजे त्याची टेस्ट आणि मेयोनेज सुद्धा चांगलं सेट होईल आणि त्याची टेस्ट आपल्याला मशरूम खाताना अतिशय मस्त आणि स्वादिष्ट अशी लागेल. हे मी फ्रीजमध्ये थोड्या वेळ म्हणजे अगदी 10-15 मिनिटं करता सेट करायला ठेवतो. तोवर तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. करीड मशरूम्स विथ मँगो प्लाका ड्रेसिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 10 ते 12 मशरूम्स, 1 वाटी मेयोनीज, 3 ते 4 चमचे आंब्याचा रस, लसूण पेस्ट आणि करी पावडर. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मशरूम्स परतून घ्यावेत. एका बाउल मध्ये 1 चमचा लसूण पेस्ट, 1 चमचा करी पावडर, 3 चमचे मेयोनीज आणि 3 ते 4 चमचे आमरस घालून ड्रेसिंग एकजीव करावं. एका प्लेट मध्ये मशरूम्स काढून त्यावर हे ड्रेसिंग घालावं. फ्रीज मध्ये 10 ते 15 मिनिटं थंड करून डिश सर्व्ह करावी.